आता हे गणित पहा. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी फेब्रुवारी 2024 संच सी मध्ये आलेलं हे अतिशय सोपं गणित आहे. 30 क्रमांकाचा हा प्रश्न होता. त्याचे उत्तर आहेत 3.2 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. प्रश्न काय आहे? एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेंटीमीटर आहे. काही वेळा असं म्हटलं जातं 7/2. तर त्याचा व्यास किती? बघा हा, त्रिज्या किती सांगितली? 7/2. तर त्याचा व्यास किती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यासला डी म्हणतात, डायमीटर आणि त्रिज्येला आर, रेडियस. ओके, आलं लक्षात? आता वर्तुळ संकल्पना काय आहे ही तुम्हाला माहिती आहेच, तरी पण मी ते एकदा स्पष्ट करतो. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून परिघापर्यंत काढलेल्या रेषाखंडाला काय म्हणतात आपण? त्रिज्या म्हणतो. म्हणजे रेषाखंड ए बी ही त्रिज्या आहे, हे लक्षात घ्या. आणि मग व्यास कोणता? तर व्यास हा सरळ रेषेत त्रिज्या जर आपण इथे वाढवली तर त्याचं रूपांतर व्यासात होतं. म्हणजे इथे जर आपण सी बिंदू लिहिला, या परिघावरती सी बिंदू लिहिला, तर बी सी हा व्यास होईल. म्हणजे रेख बी सी हा काय होईल? व्यास होईल. गणिती क्रिया मांडताना ए बी किंवा आपण बी ए असं पण म्हणू शकतो, आणि रेख बी सी ऐवजी सी बी असंही म्हणू शकतो. आता रेख ए बी ही काय झाली? त्रिज्या, आणि रेख बी सी हा काय झाला? व्यास. सूत्र असं सांगतं, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास बरोबर 2 कंसात त्रिज्या. आलं लक्षात? आता प्रश्न आपण बघूया. त्रिज्या किती आहे? 7/2 सेंटीमीटर. तर त्याचा व्यास किती असं विचारले. सूत्र काय सांगतं? व्यास बरोबर 2 कंसात त्रिज्या. बघा किती सोपं गणित आहे. तरीही बऱ्याच मुलांनी हे गणित सोडवताना चूक केली होती. आता व्यास म्हणजे काय? डी, डायमीटर. आणि त्रिज्येला काय म्हणतो आपण? रेडियस, म्हणजे आर. आता आपण किंमत टाकून पाहूया. किती आहे त्रिज्या? 2 कंसात 7/2 किंवा 7/2 बरोबर डायमीटर. आता डी बरोबर 2 गुणिले 7/2. आता 2 ला 2 गेले आणि राहिले किती? 7. डायमीटर किती आला? 7. आता याचं एकक लिहिणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा एकच उत्तर दिलेलं असतं आणि एकक वेगळी लिहिलेली असतात. एकक म्हणजे युनिट. आता याचं युनिट काय येणार? वर्तुळाची त्रिज्या 7/2 अशी 7/2 सेंटीमीटर असेल तर व्यास 7 सेंटीमीटर येईल. असंही लिहिलं जातं 7 cm. लक्षात घ्या, जर वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेंटीमीटर असेल तर त्याचा व्यास म्हणजे CB किंवा BC हा 7 येईल. प्रश्न समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला न येणारी उदाहरणं, थोडीशी अवघड वाटणारी उदाहरणं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की पाठवा. थँक्यू.